नमस्कार मंडळी, मी गणेश गावंडा पुन्हा एकदा स्वागत करताय तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आत्ता वाजलेत जवळजवळ 3:30 आणि मित्रांनो आम्ही आज निघालो आहे चिकन पार्टी करायला. आणि सोबतच मित्रांनो आपण थोडा वेळ म्हणजे फिशिंगसुद्धा करणार आहोत. आणि मित्रांनो आज आपल्या जोडीला रवी आणि लक्ष्मण सुरेशदाजीसुद्धा असणार आहेत. आणि अजून मित्रांनो कोण येणार आहेत हे नक्की माहीत नाही. तर मित्रांनो आता आपण इथून निघालो आहे. तर वाटेत कोण कोण भेटतं येतं आहे ते बघूया. आणि जेवढे मित्र आपल्या जोडून येतील तेवढे घेऊन चिकन पार्टी करायला जाऊया. आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तसे मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला मित्रांनो जाऊया स्पॉटवर आणि बघूया आपल्याला चिकन पार्टीसाठी आणि फिशिंगसाठी व्यवस्थित चांगली जागा कुठे शोध मिळते का. तर चला मित्रांनो जाऊया आणि पुढचा व्हिडिओ तिथं गेल्यावरच कंटिन्यू करूया. तर मित्रांनो ही आपली आज मंडळ आहे. सुरेशदाजी, अरुण, अक्षय आणि लक्ष्मण आणि दोघेजण मित्रांनो त्या साईडला गेलेत जाळं टाकायला. तर ते आल्यावर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आणि मित्रांनो आज सोबतच आपण चिकन रेसिपीसुद्धा बनवणार आहोत. चिकन घेऊन आलं आहे आणि इथं पाट्यावरचं वाटण आहे. सुरी जर असली असते ना 2 ते 3 मिनिटं झालं कांदा टाकायला. मित्रांनो आपल्या मित्रांनी स्पॉट बघा कसा एकदम भारी निवडला आहे. एकदम क्लीन आणि एकदम स्वच्छ आहे. या आपली चूल तयार करायला घेतली. परफेक्ट व्यवस्थित हे करणं येते म्हटलं बसतील ना. तर मित्रांनो आपण याआधी पण या स्पॉटवर एकदा आलो होतो फिशिंगसाठी रॉड घेऊन मित्रांनो. पण रॉडला काय आपल्याला मासे हुकअप नाही झाले. आणि आज पण आपण या स्पॉटवर जाळ टाकायला आलो. बघू जाळात तरी मासे भेटतात का. ओके मित्रांनो आपल्या चुलीत तयार करून झाल्यात आता दोन्ही पण. कांदे पण मित्रांनो बहुते कापून झालेत. भिजवा लगेच निघतील. ही जाळी मित्रांनो आता आपण टाकून ठेवू आणि घरी जाण्याच्या अगोदर काढून घेऊ. मित्रांनो तरी आपल्याला 4 ते 5 तास लागते जाळी काढायला. हे 4च आहे ना. बस 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 ओके. जास्त ओढू नको.
हा ते तिकडे आहे वरत तिथे आहे हो त्या मोकळा होत आला त्याचा ते नाही माळे उली मोकळे होत आले त्याची खालत हा इकडेच बा खालत खोल जागा ना हा खोल जागा आणि ती कोपऱ्याला फक्त काय जागा घालायची मंदिर हा घाल ना असा कोपऱ्याला जाऊ दे ना माशान पडला काय एवढा हा चढणी नाही या आपलं ते काय सांगताय मिरगल नाही सांगतात ते हा लांबोक ते मित्रांनो रवी आणि निलेश आता हे जाळ टाकतील तोपर्यंत आपण भात आणि कालवण तयार करून घेऊ तेवढा टाइम नाही तर हे आहे मित्रांनो आपलं शेवटचा जाळ आरून टाकायला घेतलाय आपल्या लक्ष्मणने सुरुवात त्याची जेवण बनवायला सुरुवात केली तर आज आहे मित्रांनो आज सगळं स्वयंपाक असं लक्ष्मणच बघणार आहे टोप झाला खोल खोल टोप आहे ना समजून मित्रांनो हे तेल गरम करायला ठेवलं कांदा पण मित्रांनो लगेच टाकून घेतला आणि ह्या मित्रांनो लसूण टाकला मित्रांनो तेल आणि कांदा व्यवस्थित फ्राय झाला आहे आता आपण याच्यामध्ये तेजपत्ते टाकून घेऊ म्हणजे अख्खा मसाला तो पण मित्रांनो लगेच टाकून घेऊ आता जोड भर मग करू बरोबर अच्छा रे तू टेन्शन नका घ्या पाना सोडूया नाही तरी बरं आणि आता मित्रांनो हे सर्व मसाले आपण ना तेलामध्ये व्यवस्थित फ्राय होऊन देऊ आणि नंतर मित्रांनो आपण मसाले टाकू जास्त नाही ना आणि मित्रांनो आता वाटण टाकून घेऊ जे आपण पाट्यावर घरी तयार करून घेऊन आलोय तिखट मसाला आहे का ना मित्रांनो तिखट मसाला जास्त नको तिखट गरम मसाला धनिया पावडर ना मसाला जळलो पाणी कोट आहे पाणी जाळ कमी करतो मोर पाणी आहे थांबा बरोबर काय ना आले फक्त
ओके ओके तिचा आणि मला तेवढी सांगाल चांगली आहे उंदी गाडी वगैरे वास येत होते. एक बाजून धैर्य पण तिकडे कडायला आहे ना मित्रांनो आचार्य, तर आपला अनुभवाचा आचार्य आहे. त्यासाठी मित्रांनो नो टेन्शन, कालवण टेस्टीच होणार आहे. जे मसाला आहे त्याच्यामध्ये जास्त काही मित्रांनो मसाल्याची किंवा जास्त टेस्टची गरज लागणार नाही. झालंय आता कधी मिश्रण आता व्यवस्थित कर जाळ करे आता. हे मित्रांनो धुवून ठेवलं चिकन आहे. वाटण काय नाही तेवढं पाण्याच्या बाहेर झालं तर येऊ वाटण ते जेवणा वाढायचं. काय इकडं सांग, थंडी लागली ना. अरे इकडे या ना जाळ नाही युवा या थाट धरला तरी मोठा समजला नाही. एवढा गरम आहे कळला नाही. हळूहळू मित्रांनो थंडी खूप वाढत चालली. आपल्या त्या उभा कुठे पिटवायला मग त्याच सांगा मग बाबा फ्राय करायचं आहे का? मग हा पिशव्या तुझं आता कर. बघू ना आचार्य काय बनवतो. याच्यात मस्त तर बघूया मित्रांनो होणार आहे तू लक्ष्मण आता दुसरी रेसिपी कोणती बनवायची ती. किती आणलं त्या दीड आहे 1 किलो चिकन झाला एवढं झालं. गार पाण्यात शिरायचं आहे मग तो करीतो. मित्रांनो याच्यामध्ये पण आपण जे मसाले यूज केलेत ना कालवणामध्ये तेच टाकणार आहोत. दुसरे मसाले आपण यूज करणार. तसं आला तर पण चांगला कोणाला तुमची एट होती काय सांगत काय करायचं नाही ना. जेव्हा पुरावा येईल तेव्हा समजेल काय करायचं. आम्ही किती वाजता आलो तुझा कानकाडा नाही त्याच्यात तू बताव. आम्ही घरातून दीडला आलो बाबा. एवढं लवकर लवकरच जाऊ. कचरा कचरा काय होत्या पेटली आता वार मसाला आहे घाल तू. हा घाल तेवढा आहे तो. बस आहे ना रे त्या जाऊ काय टोप ठेवायला आता डबा तेव्हा टोप नाही तू शकत नको राहू. पानतोळी करायची त्या पाना आणि उद्या पाना घेणार आहे. बाहेर निघालो पाण्यात मेरा ना आला. देखो आम्ही तर बस काय म्हणे होय गाली आज आम्ही दोघं मिळून गाली होती म्हणे गुतली ना दोन्ही विषयाची. माय म्हणा सांगा माय अरे दोन वालाय ना त्याची म्हणून गुतत लगेच. मनीष शिरता ते मनीष वरता नाही गुता वरत नाही ना मनीष उतराय ना दादा बुडून आणायला. संपेल भाज्या आता. चला होते याच्या काड्या 4-5 कापून आण अजून याच्या मठाला लांबच ते हो उद्याच्या ते बांधवायला लागल.
तर मित्रांनो आपली दुसरी रेसिपी लक्ष्मण मी पासाच्या पानामध्ये तयार करायला घेतली आहे. मग म्हणते काय आणि त्याच्यासाठी मित्रांनो हे खास टोपा बनवला आहे. झाड झालाय जमत्या मित्रांनो त्या 7 ते 6 पानांचा आहे. खालून आपण भरपूर पान लावले त्या घाललाय वरती मित्रांनो पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. काही वया बांधून दे ना माझ्या 2 पानं आतमध्ये घालायचं. या नरम ना पोचत नाही सारखं चिकार पॅक झाला 2 चूक आलंच. आता आग पण टोचून द्या. तुझे पण मंगा लागला मग लागलाय मग तू का मला मगाल तर लागलाय. एवढीच मोठी काळी टोचत नाही का मला टोच ना उगाच जळा म्हणा म्हणून खालून बांधून या बांधायचं पण लागाले. त्यातले तर मित्रांनो आपला आहे ना टोपा पूर्ण पॅक करून झाला आता. आणि आपण बांधायला लागत ना आगीवर ठेवूया त्याला. आणि व्यवस्थित मित्रांनो भाजला की नंतरच आपण काढू. जेमते मित्रांनो आपल्याला भाजण्यासाठी अर्धा तास जाऊ म्हणजे होईलच कदाचित. कारण मित्रांनो पानं आपण आतमधून भरपूर लावलेत 7 ते 8 त्याच्यामुळे जरा उशिराच होईल. आणि मित्रांनो एकदा रेसिपी तयार झाली पण बघू नंतर आपल्याला टेस्ट कशी आहे याची ती. हा फाट्या लागतील आणि फायनल मित्रांनो हा बघा आपला टोपा असा तयार केला एकदम पॅक. आता आगीवर ठेवू त्याला. पाट्या घालून नको ना पान पेटला पेटून दे. लगेच पेटतात वाळलेल्या ना खालून आटा आणि आत 4 घालली आहे. मित्रांनो आपलं कालवण तयार झालंय आणि ॲक्शन ते खाली उतरून पण ठेवलंय. हे बघा एकदम भारी. आता 5 वेळ बरा झालाय का पानतोड झाली का नाही झाली ना. काड्या सारख्या करून ठेवा. नाही चमच्याची लागल कालून मग चमच्या चांगली बकाट काढी घेऊन म्हणजे ओले धरून नेता नेता त्याला काय रल. मित्रांनो आपली पानतोड सुद्धा तयार झाली. आता काढून घेऊ तिला. नाही ते व्यवस्थित काही नाही बरोबर होईल. असं आहे का इकडे आता पात्र तुझी जाऊन दे तुझी जागीला एक बसायचं तिकडे उद्या फोडणार फोडणार पोडा 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 बसा चला 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 बसा. पाना
लागल तसं नाही भारी खुशबू फेकली 100 जण काय उलटा गेला का काय मग या पाहू मग. नाद नाही करायचा त्याचा त्याची टेस्ट आहे ना माझा प्लॅन त्याच होता पण कोरडा भात खाईल म्हणून मित्रांनो आपल्या या पानतोळीचा वास एकदम भारी आलाय. तसा करणं लागला तर खायला मित्रांनो किती चांगलं आहे काय ते बघूया. बाहेर काढण्याची कर ना नाही. मग काय नको चांगलं आता फोडून हा पानतोळ मस्त लागेल हा शिजवलेल्या पेक्षा तरी ना एक नंबर जास्त लागत पानतोळीच मेन गिरवी लागत आहे. हा गिरवी लागत आहे त्यात ना जेवढी गिरवी असेल ना हा, ठीक. पानाला वाचली असा ते हा, त्याला लागेल नाही ना. असं आहे ना आपले पळस आहे पाण्याच्या गोड लागत रवी बस नको जेव्हा दिवशी राहा नसं पाहता शिकार झाला पण मित्रांनो आपलं जेवण करून झालं आता आणि आज आहे ना मित्रांनो एक लक्ष्मणने रेसिपी बनवली होती एकदम टेस्टी वाटली. आणि आता आपण मित्रांनो जाळं काढून घेऊ. आपल्याकडे ना थंडी भरपूर झाले म्हणजे पडले तर आपण उशिरा काढणार होतो थंडीमुळे मित्रांनो आपण जरा लवकर जाळं काढून घेऊ. तर चला मित्रांनो आपण आता जाळं काढून झाले का जाळं किती मासे अडकल्यात हे बघूया. थंडी भरपूर वाढले. हे बघा लक्ष्मणसांनी मस्तपैकी दगटी पेटून ठेवले. अक्षय हलू नको ते फक्त जाम थंडी वाजायला आता गाड्या जायला. त्याची सवय ना कडून Cheers. हाँ अरे पण आपल्याला यानं सांगितलंच नाही ना का मग दिसायला अजून 4 सह्या कुदायला असताना मित्रांनो आपलं दुसरं जाळ काढून झालंय. याला वही ना बारीक आपलं मारच ते हे त्या याला मित्रांनो जिलापी भरपूर लागले. आजी हे मनुष्य लागत होत्या उलटा खरे दोनच कळता
बाबा या इकडे पेटत गेला हा खालून पेटलाय ना आज. उद्या वरून पाट्या मेंढ्या ना. तर हे मित्रांनो आज आपल्याला मासे सापडल्यात. भरपूर मित्रांनो मासे आहेत आज. तर चला मित्रांनो निघूया घरी आता. भरपूर उशीर झाला. आणि मित्रांनो तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि तसेच आपल्या चॅनल नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मित्रांनो अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.